काश्मीर. मी व माझी बहीण लहान असताना कल्याणला सुट्टीला मामाकडे जायचो. तेव्हा आम्ही टेरेसवर झोपायचो. झोप लागेपर्यंत वरून जाणारी विमाने पाहायचो. तेव्हापासून विमानात एकदा तरी बसायचं ही सुप्त इच्छा होती. ती इच्छा ह्या मार्चमध्ये पूर्ण झाली. 20 मार्चला आम्ही 7 मैत्रिणी आणि यातीलच एका मैत्रिणीचे मिस्टर असे 8 जण आम्ही 19 तारखेला रात्री 10:30 वाजता ट्रॅव्हल्समधून मुंबईला जाण्यास निघालो. मुंबई विमानतळावर आम्ही 11 वाजता पोहोचलो. जे काही असेल ते सर्व नीट पाहायचं हा विचार करूनच गेल्यामुळे विमानतळावर आत जाण्यापासून विमानात बसेपर्यंतच्या सर्व गोष्टी नीट पाहून घेतल्या. विमानाने जाणार म्हटल्यानंतर माझ्या जवळच्या व्यक्तींनी सूचना केल्या होत्या. कानात कापूस घाल, खाली पाहू नको, विमान उंच गेल्यानंतर श्वास घ्यायला जर त्रास झाला तर भीमसेन कापूर जवळ ठेव, विमानात बसल्यावर बेल्ट लाव. या सूचनांची आठवण झाली. मी कानात कापूस घातला, बेल्ट लावला. मध्येच एकदा सहज मनात आलं, कापूस काढून बघूया काय होतंय ते, काय जाणवतंय. तर खरंच कानात दडे बसल्यासारखं होत होतं. विमानात मला कडेची सीट मिळाली. त्यामुळे खिडकीजवळून मला पाहता आले नाही, परंतु ढग अगदी जवळून जात होते. जसं जसं काश्मीर जवळ येऊ लागलं तसं तसं बर्फानी आच्छादलेले डोंगर दिसू लागले. डोंगरातून जसे झरे वाहतात तसे बर्फाचे लोटच्या लोट वाहत आहेत असं दृश्य दिसत होतं. 1.5 तासाने आम्ही काश्मीरला उतरलो. बॅगा पट्ट्यावरून गोल फिरत असतात. मी कधीच विमान प्रवास न केल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं मला कुतूहल होतं. माझी मैत्रीण अमेरिकेला 4-5 वेळेला तिचा मुलगा तिथे असल्यामुळे जाऊन आलेली होती. त्यावेळेला तिने मला सांगितलं की मीरा, त्या पट्ट्यावरून बॅग आपल्याजवळ आली की पटकन उचलून घ्यायची, नाहीतर ती पुढे निघून जाते. याची देखील मनात भीती वाटत होती. मला माझी बॅग ओळखता नाही आली, पटकन उचलता नाही आली तर? मग भावाशी बोलताना असंच मी भावाला म्हटलं, मला ती बॅग नाही कळाली आणि उचलायला नाही आली तर? तेव्हा मला माझा भाऊ म्हणाला, मायडे, ते हळूहळू फिरते, तुला कळतंय तुझी बॅग आणि उचलायला देखील येते, काळजी करू नको. आणि त्याप्रमाणे तसेच झालं. लांबून देखील माझी बॅग मी ओळखली आणि उचलून घेतली. आम्ही गाडीतून सर्वजण पॅराडाईज इन या हॉटेलमध्ये आलो. हॉटेल सुंदर, देखणं मोठं, स्वच्छ परिसर, छान बाग, सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज होतं. परंतु हॉटेलमध्ये पाय टाकल्या टाकल्या एक वेगळाच वास आला जो मी कधीच घेतला नव्हता. कसं तरी जेवले. दुसऱ्या दिवशी तो वास चिकनचा आहे हे कळालं. मग जेवणावरची माझी वासनाच उडाली. ट्रीपला जायच्या आधी 1.5 महिना मला बरं नव्हतं. त्यामुळे मी सफरचंद, खाकरा, इलेक्ट्रॉल आणि भरपूर ड्रायफ्रुट्स बरोबर घेतले होते. तेच सकाळ संध्याकाळ खाऊन मी 4 दिवस काढले. दुपारचं जेवण मात्र छान होतं. दुपारी मी सर्वांबरोबर बाहेर जेवले. दुसऱ्या दिवशी आम्ही सफरचंदाची बाग पाहायला गेलो. सफरचंद नोव्हेंबरमध्ये काश्मीरमध्ये असतात. आत्ता या बागांची छाटणी झालेली होती. परंतु आम्हाला ताज्या सफरचंदाचा ज्यूस सर्वांना प्यायला दिला. सफरचंदाचे पदार्थ तिथे भरपूर होते. ते खायला, पाहायला, विकत घ्यायला मिळाले. नंतर आम्ही खान केशर महाल या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो. तिथेच त्यांचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये अक्रोड, बदाम, पिस्ते, सर्व ड्रायफ्रुट्स, गुलाबजल. ते गुलाबजल असं होतं, डोळे मिटून आपल्या चेहऱ्यावर त्यांनी फवारा मारला की शांत वाटत होतं. महत्त्वाचं औषध म्हणजे शिलाजीत. हिमालयामध्ये उंच उंच दगडामध्ये हे शिलाजीत सापडतं. ते शिलाजीत गोळा करायला सुद्धा माणसाला कसरत करावी लागते. जीविताचा धोका पत्करावा लागतो. ते शिलाजीत छोट्या व्हॅसलिनच्या बाटली एवढी आहे. 3000 रुपये त्याची किंमत आहे. पण त्याचे गुणधर्म खूप छान आहेत असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे ते शिलाजीत मी घेतलं. काळा रंग आहे. चमच्याच्या टोकाने घेतले तरी त्याला तार येते. ताजं असतं त्यावेळेला ओलसरपणा असतो. बाटली उघडल्यानंतर एक 5-6 दिवसांनी ते घट्ट होतं.
आपल्यालाच त्याची हाताने गोळी करता येते. हरभरा एवढी गोळी करून रोज खायची. तिथले बदाम आहेत ते बदाम आकाराने छोटे छोटे आहेत, परंतु ते चुरडले असता त्यातून तेल आलेलं आपल्याला लगेच जाणवतं. तिथल्या लोकांनी सांगितलं की आपण जे बदाम खातो ते बदाम फॅक्टरीमध्ये त्याचं तेल काढून घेतलं जातं आणि मग बदामाचं पॅकिंग केलं जातं आणि त्या खान केशर महालमध्ये खात्रीशीर केशर मिळतं. ते केशर दुधात घातल्यानंतर 2 वेळेला वापरला तरी पिवळा रंग आला पाहिजे, असं ते खरं केशर आहे, ही ओळखायची खूण आहे, असं त्यांनी सांगितलं. तिथे आम्ही सर्वांनी खरेदी केली आणि तिथून बाहेर पडलो. बॅट तयार करण्याच्या कारखान्यामध्ये गेलो. तिथे लाकडं कापून वखारीसारखी ठेवलेली होती. 20-20 वर्ष त्या लाकडांना काहीही होत नाही अशा वृक्षांपासून तिथे बॅट तयार केली जाते. 7 वाजता परत हॉटेलमध्ये आलो. तिथल्या लोकांनी आम्ही आल्या आल्या चावीने रूमचे दार उघडून दिले आणि आत जाऊन पाहतो तर काय आश्चर्य! रूममध्ये ठेवल्या ठेवल्या रूम गरम होती. बेड स्वच्छ केलेले होते. खोली स्वच्छ होती. कॉफीची तयारी करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सर्वेशने म्हणजेच टूर मॅनेजरने येऊन सांगितले, उद्या 5 ते 5:30च्या दरम्यान सर्वांनी उठायचे. 7:30ला आपल्याला गुलमर्ग बघायला जायचं आहे. ट्रिपला जायच्या अगोदर विनावलने 3 वेळेला झूम ॲपवर मीटिंग घेऊन काय काय वस्तू घ्यायच्या आहेत याची सूचना दिलेली होती. गुलमर्ग बघायला जाताना याची आठवण झाली. थर्मल जॅकेट, थर्मल पॅन्ट, छत्री, काळा गॉगल सर्व बरोबर घेतले. गुलमर्गला जायला निघाल्यावर थोड्याच वेळात त्याचे प्रत्युत्तर आले. सर्व आसमंत बर्फाने भरून गेला होता. कणभर सुद्धा जमिनीचं किंवा मातीचं दर्शन होत नव्हतं. चढावरून गाडी जात असताना आपण घराला जसे सिमेंटचे कठडे बांधतो तशीच पूर्ण बर्फामधूनच जाण्यासाठी वाट होती. कमरे एवढे उंचीचे कठडे बर्फाचे तयार झाले होते. आमच्या 2 गाड्या होत्या. पहिली गाडी बर्फातून जाताना समोरून येणाऱ्या गाडीचा आणि तिचा ॲक्सिडेंट झाला. थोडक्यात निभावलं होतं. काय झालं पाहण्यासाठी आम्ही उतरलो. त्यावेळेला माझा पाय बर्फावरून घसरला. तो बर्फ म्हणजे चालून चालून इतका घट्ट झालेला होता, दगडासारखा झाला होता. तिथून मग गुलमर्गच्या टेकड्याशी आलो. तिथे एक दुकान होतं आणि बर्फात न्यावे लागणाऱ्या वस्तूंचं ते दुकान होतं. तिथे बूट, जर्किन, गॉगल, नाकाला बांधायला हे सर्व मिळत होतं. तिथे सर्वांनी 100-200 रुपये अशी किंमत देऊन सर्व वस्तू विकत घेतल्या आणि आम्ही गंडोलाच्या तिथं निघालो. गंडोला म्हणजे रोपवेचाच एक प्रकार आहे. रोपवे सुरक्षित आहे, घाबरायचं काहीच कारण नाही असं सांगितल्यामुळे आमच्या मनातील भीती गेली. गंडोला हे फ्रान्सचे इंजिनियर तयार करतात. अधूनमधून ते त्याची दुरुस्ती करतात, चेक करतात. आम्ही सर्व तयारीनिशी 10,000 फुटावर पोहोचलो. तिथून गंडोलाला जाण्यासाठी 4 तासाची प्रतीक्षा करावी लागली. 4 तास आम्ही बर्फाच्या पावसात. बर्फाचा पाऊस म्हणजे बर्फाचा खिस होता. हाताने त्याचा गोळा केला तरी गोळा करता येत होता. तो उष्ण होता. बर्फाचा किस पटकन विरघळत नव्हता आणि आसपास संपूर्ण सूचीपर्णी उंचच्या उंच वृक्ष बर्फामध्ये उभे होते. जणू असं वाटत होतं की बर्फाने त्या वृक्षांना मिठीत घेतले आहे. 2 छोट्या मुलांना श्वास घ्यायचा त्रास व्हायला लागल्यावर तिथून ती 2 कुटुंब परत गेली. एवढ्या बर्फाच्या ठिकाणी सुद्धा अल्प प्रमाणात पक्षी आढळले. आम्ही गंडोलामध्ये बसून 10,000 फुटावर सर्व बर्फाच्छादित प्रदेशावर पोहोचलो. जिकडे पाहावे तिकडे सर्वत्र बर्फ. ते पाहून मनाला असं खरंच वाटलं की शंकराचा कैलास पर्वत असाच असावा की काय. ज्यांची तब्येत चांगली आहे, 60 वर्षाच्या अलीकडील व्यक्तींना बर्फात खेळायची परवानगी देण्यात आली. बर्फात एक 1.5 फूट रुंद आणि अंदाजे 5 फूट लांब होडीच्या आकाराच्या एका लाकडाच्या पट्टीवर आपण बसायचे आणि त्याला दोरी बांधलेली होती. दोरीने ती लोक आपल्याला ओढत होते. खरोखरीच बालपण परत अनुभवले. नंतर स्केटिंग होतं. त्यांच्याच आधाराने स्केटिंग केलं. नंतर 2 व्हीलरवरून बर्फातून प्रवास करायचा होता.
टू व्हीलर चालवणारे तेथीलच लोक होते. त्या लोकांचा तोच व्यवसाय होता. मी पाठीमागे गाडीवर बसले. एवढ्या फास्ट त्यांनी गाडी नेली. एका क्षणाला गाडी तिरकी झाली आणि मी घाबरून जोरात ओरडले, "अहो, मी पडते पडते" असं म्हणेपर्यंतच सावरले. पुढे मध्यभागी गेल्यानंतर कमरेपेक्षा उंच अशा बर्फाच्या टेकडीवरून वर जायचं होतं. त्यांनी तो सहज पार केला. उतरताना देखील व्यवस्थित त्यांनी मला परत आणले. आपण रस्त्यावरून जसे गाडी चालवतो तसेच ती लोक बर्फातून गाडी चालवत होती. खरोखरीच अनोखा थरार मी अनुभवला. गंडोलामध्ये बसून परत नयनरम्य बर्फवृष्टी, वृक्ष, बर्फाची जमीन पाहत तिथून आम्ही बाहेर पडलो आणि रूमवर आलो. आल्या आल्या तेथील लोकांनी रूमचे दार उघडून दिलं आणि दारात पाय टाकल्या टाकल्या खोली गरम करून ठेवलेली आहे याची जाणीव झाली. दिवसभर 7-8 तास बर्फात काढलेले त्याची जाणीव रूममध्ये आल्यावर आपोआप निघून गेली. एवढी काळजी त्या हॉटेलमध्ये आमची घेतली. तिसऱ्या दिवशी आम्ही शंकराचं मंदिर पाहिलं. तिथून जवळ ताज हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये नेहरू मीटिंगसाठी येत असत. ते ठिकाण पाहिले. नंतर काश्मीरी ड्रेस घालून फोटो काढले. शिकारामध्ये बसलो. शिकारा म्हणजे बोटच. प्रत्येक बोटीमध्ये दोन जण बसत असत. मी आणि माझ्या लहान जावेची आई अशा 2घी जणी त्या शिकारामध्ये बसलो. शिकारामधून प्रवास करत त्याच बोटीने एक मार्केट आहे. ते मार्केट बोटीमधूनच पाहता येतं. तिथं गेलो. पहिल्या दुकानापाशी बोट लावली जाते आणि तिथून आपल्याला खरेदी करता येते. सर्व दुकानात जाता येते. खरेदी झाली की परत त्याच बोटीत बसून आम्ही परत किनाऱ्यावर आलो. नंतर आम्ही जेवण केलं आणि रूमवर संध्याकाळी परत आलो. 7 नंतर वेळ कसा घालवायचा? जेवण 8:30ला आहे म्हणून आम्ही बसने गेलो. बस आपल्यासारखीच आहे आणि तिथून खरेदी करून 8:30 पर्यंत रूमवर परत आलो. तिथल्या वस्तूंचे दर ते जास्त सांगतात. तुम्हाला त्याची योग्य किंमत करता आली पाहिजे हे आम्हाला आधीच सांगितलं होतं. सर्वांना ट्युलिप गार्डन पाहायचं होतं. सर्वेशने सांगितले. ट्युलिप गार्डनमध्ये अजूनही फुले नाहीत. परंतु सर्वांनी आग्रह केला, फुले नसली तरी चालतील, परंतु आम्हाला ते गार्डन बघायचं आहे. पुन्हा काही आम्ही इकडे येणार नाही. सर्वेशने मग चौकशी केल्यानंतर त्याच दिवशी ट्युलिप गार्डनचं उद्घाटन होतं. आम्ही ट्युलिप गार्डनकडे निघालो. गाडी पार्किंगमध्ये लावली. तिथून फुलांचं सौंदर्य पाहायला मिळालं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वेगवेगळ्या फुलांचे ताटवे होते. ट्युलिप गार्डनमध्ये तिकीट काढून गेल्यानंतर मोठा परिसर फुलांनी भरलेला. लाल, पिवळ्या, गुलाबी रंगाची ट्युलिपची फुलं वर्तुळाकार जागेत बाग तयार झालेली होती. गोलाकार आकारात वेगवेगळ्या रंगाची फुलं तिथं होती. मध्येच कारंजे होते. आम्ही मनसोक्त फोटोग्राफी केली. परत गाडीत येऊन बसलो. नंतर शालिमार गार्डन आणि नेहरू पार्क या 2 बागा पाहिल्या. पण ट्युलिप गार्डन पाहिल्यामुळे त्या बागासुद्धा स्वच्छ, मोठ्या असून तेवढ्या मनात भरल्या नाहीत. परंतु एक गोष्ट मात्र तिथे आहे, गरुड मोठ्या प्रमाणात आहे. ते गरुड आम्ही खूप पाहिले. पक्षी फुलं खाऊन जगतात. काश्मीरमध्ये सतत सतर्कता पोलिसांना ठेवावी लागते. काश्मीरमध्ये प्रामाणिक लोक राहतात. काश्मीरमधील लोक खूपच प्रामाणिक आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो त्या आमच्या रूममधून खाली पोलिसांचं घर होतं. ते अगदी छोटं पत्र्याचं होतं आणि त्याचं दार पण पत्र्याचं होतं. त्याला लॉक म्हणजे पत्र्याच्या चौकटीच्या वरच्या बाजूला एक मोळा अडकवून त्याला एक बाटली लावलेली होती आणि दाराच्या बाहेर दरवाज्यावर ती बाटली अडकवलेली होती. तेच त्यांचं कुलूप होतं. ते निरीक्षण करता आलं. 4थ्या दिवशी 9 वाजता आम्ही काश्मीर विमानतळावर निघालो. विमानतळावर उतरलो. सर्व बॅगा तपासणीसाठी पाठविल्या गेल्या, परंतु त्यात आईची बॅग नव्हती. मी आणि त्या 2घी खूप घाबरलो. परक्या ठिकाणी काय करायचं? माझे पाय दगडासारखे झाले. विना वर्ल्डवाल्यांनी सांगितलं होतं. नाव, स्वतःचा नंबर, संपर्क क्रमांक, पत्ता सर्व लिहून त्या बॅगेला अडकवायचा. त्या आईने अडकवल्यामुळे ती बॅग कोठे आहे हे लगेच सांगलीला त्यांनी कळवलं. तेवढ्यात काश्मीरचे पोलीस आले. पण त्या पोलिसांबरोबर जायचं कोण? माझ्या मैत्रिणीचे मिस्टर म्हणजेच प्रकाश काका.
ते मला मुलगी म्हणतात. ते त्यांच्याबरोबर गेले. त्यांच्यामुळे आमची बॅग अर्ध्या तासात मिळाली. काश्मीरी पोलिसांनी पण सहकार्य छान केलं. त्यांनी सांगितले की काश्मीरची लोक प्रामाणिक आहेत, इथे चोरी होत नाही याचा आम्हाला प्रत्यय आला. प्रकाश काकांमुळे आमची ही काश्मीरची ट्रीप संकट येऊन सुद्धा छान झाली आणि त्या संकटातून देखील व्यवस्थित बाहेर पडलो. आम्ही दिल्ली विमानतळावर पोहोचलो. काश्मीर होऊन दिल्लीला परतताना सुद्धा मला कडेची सीट मिळाली. मला खिडकीकडेची सीट हवी होती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, महाराज, परत काय मी एवढ्या लांब येणार नाही. मला विमानात खिडकीकडेची सीट एकदा तरी मिळावी अशी इच्छा होती. आणि काय आश्चर्य, दिल्लीहून मुंबईला येताना माझा नंबर खिडकीकडे आला आणि मी विमानात बसलेल्या दुसऱ्या सेकंदापासून खाली पाहत पाहत मुंबई येईपर्यंत आनंद घेतला. जाताना जी गाडी केली होती तीच गाडी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर आम्हाला नेण्यासाठी आली. दुसऱ्या दिवशी 7:30 वाजता आम्ही आमच्या घरी व्यवस्थित पोहोचलो.